पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जीवामृताः वन्ति साकरजीवंशविख्या विख्यातज्ञानराजपरायणं विनायकं गुरुवन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेश्वरं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तवेदान्तवेदान्तवरिष्ठम्. श्री जय ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सब साधु संतन की श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ तुमचं आवडलं राहिलेलं तिकडं आता मला विशेष बोलायचं. आज तुमच्या समोर माझा पाठ आहे, पण उद्या प्रवासाची. उद्या पाठ नाही, उद्या परवा दिवशी पाठ घेईल मी. उद्या प्रवासात राहणार आहे. तर एक ऐका, ज्याच्या ओव्या आहेत. इथून पुढच्या आणि आजच्या आणि उद्याच्या, आता आज किती बदल माहित नाही, पण आजच्या 10 आणि उद्याच्या 10 अशा 20 ते 24 पर्यंत ओव्याचं एक चिंतन. त्या ओवीमध्ये जो प्रसाद आहे साध्या घाला, जो बुद्धीचा आविष्कार आहे, ते ज्ञान प्रतिष्ठित होणार आहे अंतःकरणामध्ये आणि अज्ञान जाणार बुद्धीत. हा प्रयास सांगितलेला आहे की आता ज्ञानेश्वरी 1400 संपली, 1500 पर्यंत चालेल. तर 1400 वय आपले संपतात, 1500 सुरू होतात. तर त्या ठिकाणी नंतर पुन्हा 300 जातात, 800, 1800. तर ह्या ओवीतून मागून त्यानं संपूर्ण अज्ञान नष्ट होईल आणि तो आता जवळ आलास म्हणून तो आता असं करतो तसं. तसं लग्न जमलं की आई म्हणती, अगं तुला तिथं घर राहायचं, त्यांची पद्धत कशी आपली कशी माहित नाही, पण तू आपली पद्धती तर म्हणू नको. तसं तुझं अज्ञान माझ्यापाशी आल्यावर ठेवू नको. तुला काय माहित होतं तुझ्या आईची पद्धत, तू काय खात होतीस माझं, पण आता माझी पद्धत तिथे नाहीये. तो प्रांत आला का, तो आंध्र आहे, आपण मराठवाडा आहे. तो विदर्भ आहे, आम्ही मराठवाडा आहे. तर तेलंगणा आहे, मराठवाडा. मग सगळी पद्धत बदलले. स्वभाव, खाणं, वागणं, बोलणं, राहणं आणि प्रेम तर वेगळंच असतं. कारण आमचं प्रेम तुझ्या हक्कानं आम्ही देतोच, पण तिथलं प्रेम दिलं तरी खुश, न दिलं तरी खुश. कारण तसं जर राहिलं तर तसं संसार होईल. तू जर तिथं अशी जर इच्छा केलीस सासरी माहेरची, तसं होणार नाही. तसं अज्ञान आणि ज्ञान हे दोन सेम राहणार नाही. कृष्ण खूप सुंदर चिंतन बेटा. कसं मांडा हा प्रश्न आहे, पण ओघण जात. इथपर्यंत अवघड होत, आता 300 राहिले, आता काय ना बोले. एवढा भाव सागर तरलो, एवढे 15 दिवस पायी वारी चालली, आता पंढरपूर जवळ आलं. 2 दिवस राहिले, 3 दिवस जातोच आपण. असा जो त्या भक्ताला आनंद असतो आणि एक विश्वास असतो, आता मी जातो पंढरपूर पर्यंत. 3 दिवसाचा प्रवास आहे, 3 गाव राहिले मधले, तसं अध्याय राहिले 3-4 अध्याय पण नाही, ओव्या 300-400. कारण हा अध्याय 1800 ओव्याचा अध्याय. 18व्या अध्यायामध्ये 1800 ओव्या येतात. 2
2,000 ओवीच चिंतने माझ्या साधकाद्वारे हे साधना झाली ही मोठी. हजारो कोटी धाम येते. कोटी कोटी धामच्या पुढचं हा ठेवा आहे गुरुच्या सानिध्यात. बोधाचा पाऊस देतात ते. आणि मग आता समुद्र बघतो आपण. हा बेटा हो, समुद्र संपतच नाही, आमचा अनुभव थांबतच नाही, बहुरतच नाही, वृत्ती देहात टिकतच नाही, तिला जगत दिसतच नाही, ती अभिमान करतच नाही, आणि ती खोट्याला माझं म्हणतच नाही. अनुभवाचा समुद्र. ही बाकीच्या भाकड कथा नाहीत आमच्यापाशी. इथं हातात मोक्ष आहे, इथं सुखाचा पक्ष आहे. इथे साक्षात तुळा भगवंत सोबत आपल्या घेतात. म्हणून लोकांना ज्ञानाचं वैभव कळतच नाही. डोकं आपटून फोडून बोललं तरी ते आपलंच खरं म्हणतात. अविद्येत राहणं, अविद्येत राहणं, भक्ती दूर ठेवून करणं, घर फिरणं आणि खऱ्या ईश्वरापासून दूर जगणं, हे त्यांना कळतच नाही. पोराला माय कळतच नाही. जर माय कळाली तर त्याच्यासारखं पुण्य त्याच्यापाशी साठलं, त्याचं पुण्य अमाप होत आहे. पण माय जर कळाली तर त्या मुलाच्या खात्यातलं पुण्य अफाट. तसं भगवंत कळालं तर अज्ञान सपाट. तिकडं पुण्य अफाट, इकडं अज्ञान सपाट. शब्द फक्त लक्षात घ्यायचं. तुम्हाला काय वाटतं की बाई ती रोज सांगते काय आपल्याला, काय रोजच दूध पहा कोणाचं आहे, दूध पहा हो कोणाचं आहे. अरे देवा. तर 1400 पर्यंत आपण जातो. नंतर 1500 मध्ये एंट्री होती. आणि त्या गोविंद भगवंत अर्जुनाला काय देतात हे जर कळालं नाही तर जन्माला, त्या वाचनाला, तुमच्या आयुष्याला, तुमच्या मनाला काहीही कवडी किंमत नाही. तुमच्या बुद्धीला जर बोधात थांबता येत नाही, मनाला ओवी आकलन होत नाही, साधूची संगत मिळत नाही, ग्रंथाची ओवी हृदयात थांबत नाही, आणि हे जड तुम्हाला फेकता येत नाही, तर तुमच्या जन्माचा नरक झाल्याशिवाय राहत नाही. ऐका तर खड्ड्याचा मातीत तिकडं. खरं तर खरं आहे. येऊन तुम्हाला भगवंताकडे जायचे. ह्या वाणीतून, संतांच्या संगतीतून, ओवीच्या उच्चारातून, वेदाच्या सामर्थ्यातून भगवंताकडे नेणारा प्रवास म्हणजे बोध आहे. साष्टांग माऊली. आणि ह्याला जपत नाहीत तुम्ही, तुम्हाला संसार आडवा येतो. सांगा बरं, तुम्ही पडलात बेडवर तर तुमच्यापाशी कोण येतं? कोणी नाही. तुम्ही जर बेडवर पडला तर तुमच्यापाशी काळा कुत्र येत नाही. ती पोट्टी घरी जाते, धंद्याला जातात. अरे काय मूर्ख बायका असतात त्या संसारामध्ये अडकून, टिकला त्या शेणात माझं माझं म्हणून नाचतात. बाबा दुर्गंधी आवडते या लोकांना, संसारी लोकांना केवळ दुर्गंधी आवडते यांना. म्हणजे संसार समजतच नाही माझा उद्धार कोण संत करतात. मला तारुण्याला ग्रंथ असतात, मला सुख देणारा श्रवण असतं, आणि मी भगवंत होण्यासाठी ब्रह्मज्ञान असतं. ते सोडायचं कधीच नसतं. पागल टकुरे कुणीकडे सगळे पागलले तर काय लोक. आज मी आता तुमच्यापाशी 10-15 मिनिट वेळ होती मला. पुराणी श्रवण कळाल्यावर त्याच्यासारखा सखीचा लाल जगात विकून नाही. आणि देव कसा कमी अर्जुना पुढे हे सांगितले. आज देवानं सांगितलं तू, मी लहान अर्धा पडलो तू पूर्ण झालास. म्हणजे देहापेक्षा मोठं होतं आपण, हे कळत नाही लोकांना. जाऊ दे, न कळू दे. किती आपटून सांगता बाय अभ्यास करीत नाही. पण एक कळालं मला की हे युट्यूब मध्ये टाकणार आपली माया बोलले, लिंगन देती तर देव बाप आहे सोडून देती, आणि परब्रह्मा विलीन होती. पोरग बापापेक्षा मोठं होतं.
खूप छान माऊली, खूप छान. काय सांगणार. देव बाप आहे जन्माला घातला, पण ते पोरग त्या देव आपल्याला ओळखून पुढे देवरूप झाले की ब्रह्मरूप झाले की असं कळावं ज्ञान. आता पुढच्या गोबी सुंदर आहेत तुम्हाला मी पटापट पटापट लावतो त्या कशाला काय सांगितलं. शॉर्ट शॉर्ट बट स्वीट, शॉर्ट बट स्वीट बोलली. कट 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 सांगणार. इथून पुढे 400 वय तसेच होणार अगदी. आणि ब्रह्मरूपाला मन अंतःकरण सोडावं. जिथं घाण आहे, जे आपलं नाहीये, जिथं प्रेम मिळत नाहीये, जिथं स्वार्थ आणि मतलब आहे ते नातं व्यवहारापुरतं ठेवावं. आणि जिथं आपलं अखंड रूप आहे, जिथं सुख सतत आहे, जिथं अभेद आहे, जिथं आपलं आपलं स्थान आहे, जे ज्ञान महान आहे, संतांची ही खून आहे, ते आत्मज्ञान आहे, तिथं मन एक करावं. घाणेरड्या संसारामध्ये नरकामध्ये राहावं का. पुन्हा जन्म येणं म्हणजे नरक आहे, पुन्हा देहभाव होणं म्हणजे अज्ञान आहे, आणि पुन्हा पुन्हा जन्म घेणं म्हणजे अंतःकरणाची बुद्धीची घाण आहे. हे परमार्थ कळा नाही. हिंड तोंड वरी करून कळतं काय परमार्थ. शपथ नाही, अवकात नाही म्हणून तुम्हाला कळत नाही. तुम्हाला झेपतच नाही ज्ञान. अंतःकरणाची अवकातच नाही, पुन्हा अज्ञान तुमचं जातच नाही, आणि तुम्हाला ब्रह्मज्ञान पचवता येतच नाही. मी कोण आहे की तुमच्या अनुभूती तुम्हाला भोगता येतच नाही. देहाचं भान तुमची वृत्ती टाकतच नाही. अविद्या तुमच्या जन्मोजन्माची संपतच नाही, आणि अज्ञानाचं ग्रहण तुम्हाला सोडता येतच नाही. संतांना किती बोट टाकला तर त्याला धरता येतच नाही. आणि मी कोण आहे ही स्थिती ज्या अंतःकरणामध्ये सतत प्रवाहित होती, ती ब्राह्मी स्थिती तुम्हाला साठा करता येतच नाही. कशाच्या नोटां कशाचं सोनं त्याला ओळखणं हे ज्ञप्ती आहे, आणि त्याला दूर ठेवणं वेदभक्ती आहे. अक्कल पिक्कल काय निघून गेले बाजूला. ते मला जवळच घेत नाही, चला बाजूला. माय नीट वागत नाही, बायको तर पोटामध्ये तू त्या मध्ये तू मग बरोबर आहे ना. म्हणून भेद आणि अभेद काय, ज्ञान आणि अज्ञान काय, तू आणि मी काय, जीव आणि जगत काय, ब्रह्म आणि माया काय, हे जर ज्याला कळतं त्याचं मन रामाला मिसळतं. बस आम्हाला एवढं सांगायचं. बाकी आमचा काही हेतू वाईट नाही, किंवा तुम्हाला बोलण्याचा रोष तर आमचा नाहीच नाही. पण तुम्ही ह्या गंदगीत अडकलात हे सांगितल्याशिवाय तुम्हाला कळत नाही. तुमच्या आयुष्याचा काळ चिंतनात जावा, तुमच्या बुद्धीचा वेळ ज्ञानाकडे यावा, आणि तुम्ही स्वतःला स्वतः पाहावं, जीवनमुक्त व्हावं, अज्ञानातून बाहेर निघावं, ब्रह्ममय व्हावं, ह्या देहातून दिव्यत्व प्रगट करावं, एवढं आम्हाला कळतंय. आणि हे बहिरंगानं तुमच्या बापाला ज्ञान मिळत नाही. बापाचा बाप म्हणजे संत. देवाचा देव कोण आहे. मग आणि खेट माणसात तुम्ही सावध होत नाहीत. हो माऊली. चांगल्या मारत पाहिजे काठीचा पाहिजे, तर ते लोक शाळेत जातो, अभ्यास करतो, नाही तर नापास होतो, मशी मागत जातो. शेण काढायला काढा मग शेण संसाराचे. कळावं बायकांना की आपलं आयुष्य आपल्यासाठी आपण जगावं. काही सुख नाही तुमच्या संसारात बघायला मी, काही मात्र सुख नाही, नुसतं पळावं लागतं. हो माऊली. नुसतं मागतो, पण ते खोटं देऊ शकत नाही. अपेक्षा करतो ना, माझ्या पोरगी मला, माझं पोरग मला, सगळा धूर आहे, धूर अंधार. सुखाच्या अपेक्षा खोट्याकडे करतो ना. घरात संसार, नातं, जगत, विषय, प्रॉपर्टी, पैसा, पुत्र पौत्र. बाप्पा हे सगळं मिथ्या आहे, खोट आहे, ते सुख देत नाही. आणि तुला सुख देणाऱ्या संतांच्या बोधात राहता येत नाही, आत्मचिंतन हृदयात बांधून ठेवताच येत नाही, तोपर्यंत सुखाची अनुभूती तुम्हाला होत नाही. म्हणून ब्रह्मचिंतन ऐकावं. साष्टांग दंडवत माऊली, खरंच आहे. पदस्पर्श व्हावा ते व्हायब्रेशन. आपण किती शांत जागा आहे ती, खूप सुंदर, एकांत, शांत, निवांत, तिथं अज्ञानाचा अंत.
खरंच कसलं शांत वाटत होत ताई, किती सुंदर वाटत होत. योगी झालेले, ज्ञानमय, ब्रह्मामय, ते सिद्ध, ते महापुरुष आहेत. आणि त्यांच्या धरणी पदस्पर्श करून त्या भूमीचा स्पर्श हृदयाला होतो. त्या कणाकणामध्ये माऊलीच्या स्पर्शाचा अनुभव येतो. तो साधक सिद्ध होतो. मागची गाड्या भरात घेतला. सर्व धर्मान परित्याज्य मामेकं शरणं व्रज. अर्जुना, तो माझं शरण आहे. तुझे सर्व धर्मात नाही, दुःख अज्ञान भेद त्याचा त्याग कर. परित्याज्य मामेक, फक्त मला प्राप्त हो, मला ओळखून घे. मामेक, मी एकच आहे हे समजून घे. मामेक म्हणताना एक आहे, मी फक्त एक आहे, ईश दिसून नाहीये, जीव माझ्या भिन्न नाहीये, त्याला म्हणायचं मामेक. अष्टांग. बापरे, कोटी कोटी प्रणाम. आज ते तुझ्या हात आहे, ते तुझं रूप आहे, सगळीकडे मीच आहे असं जाणून शरण आल्यानंतर ती खरी शरणांगती आहे, ती खरी माझी प्राप्ती आहे, ती खरी आत्मस्थिती आहे. तो असं मला जाणून मला शरण ये. हे वाचून कळत नाही, कळते का वाचून? नाही माऊली. ते दगड एवढा अभिमान असतो, पण न कळत नाही याचं काही ज्ञान नसतं त्यांना. कळालं नाही असं रडू यावं, ताई वाईट वाटावं, हृदय असं फाटावं, मन तुटावं, संशय सुटावा, आणि त्या ठिकाणी परब्रह्म हृदयामध्ये प्रगटावा. त्याला म्हणा ते ज्ञानेश्वरीने फल दिलं. आता काहीतरी सेवा आणि सुरुवात म्हणून करायलाच लागतो, तो भाग वेगळा. म्हणून ते चिंतन जर माऊलीच्या मोठा सिद्ध बेटात आपण जर अवलोकन, तुम्हाला मी म्हणलं भाभी सोबत पहिल्यांदा 5 वर्षाखाली आले तर अमृत करणार, तुमचं मरणच संपलं. अमृत जे मरतच नाही ज्ञानात, त्याला मृत्यू शिवतच नाही, त्याला काळ येतच नाही, आणि तो भगवंतापासून अलग होतच नाही, त्याला सुखाचा अनुभव जातच नाही. तेव्हा